हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज मी हेल्दी रेसिपी बनवणार आहे. हे बघा, हे मूग आहेत, हिरवे मूग आहेत. मी धुवून घेतले 2-3 पाण्याने. हे आपल्याला मुगाचं मेदगं करायचंय किंवा मुगाचं घुटं म्हणू शकता. 2-3 पाण्याने धुवून घेतले आहे. त्यात पाणी घालून घेतलंय. आपण याच्यात थोडंसं तेल घालूया. तेल घातलं म्हणजे काय, तर मऊसूत शिजतं छान असं. आता ते आपण कुकरला लावून घेऊया आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, मी कुकरला लावून घेतेय. आता 3 शिट्ट्या होऊन देऊया. हे बघा, आपण कुकर लावला होता हिरव्या मुगाचा. 3 शिट्ट्या करून घेतल्या. बघा, एकदम छान असं शिजलंय. आपण चांगलं असं इथं घुटून घ्यायचंय. एक जीव झालं पाहिजे चांगलं. म्हणजे आपल्या घुट्याला चांगले घट्टपणा येतो जरा असं मॅश केल्यामुळं. आता हे पहा, आपण काय करणार आहोत, ह्या 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार घ्या, कमी जास्त तिखट कसं. थोडा लसूण आणि जिरं हे आपण बारीक करून घेऊया. आणि कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. हे सर्व बारीक करून घेतेय. हे पण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यात तेल घातलेलं आहे आपण. आता तेल गरम झालेलं आहे. त्यात मोहरी घालू, जिरं घालूया अर्धा चमचा. जिरं मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा. आलं लसूण पेस्ट घालूया. छान असं परतून घेऊया. बघा, कलर बदलला लसूण आणि आल्याचा. थोडासा हिंग घालूया. बारीक केलेलं खोबरं किसून घेतलं मी, थोडंसं खोबरं 2 चमचे ते घालून घेऊया. खोबरा का फोडणी घातलं ना, खूप छान टेस्ट लागते. त्यात थोडीशी हळद घालू. आपण बारीक करून मिरची लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली ती घालूया. चांगल्याच्या तेलात परतून घ्यायची आपल्याला. एखादा मिनिटभर परतून घ्यायचंय. परतून नाही द्यायचं आपल्याला. आणि मग आपले हिरवे मूग शिजून घेतले घालून घेऊ. साधी सोप्या पद्धतीने बघा, खूप छान लागते. पारंपरिक पद्धतीची रेसिपी केली आहे मी. त्याच पद्धतीने करायची माझी आजी आई. तुम्हाला कितपत पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालून घेऊया. किती छान कलर आणि वास पण असा छान सुटलाय ना. हे पहा, मी इतकं पातळ केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तसं पातळ कमी जास्त करू शकता तुम्ही. पातळ घट्ट कसं ठेवायचं ते. आता यात मीठ घालून घेऊया आपण. आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूप छान लागतं. आता 2-3 मिनिटं लागतील घुटं तयार व्हायला.
तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे पहा आपलं कुठं तयार झालेलं आहे मुगाचं. आपली रेसिपी तयार. बघा ह्या पद्धतीने केले मी पातळ. आम्ही तर भाकरी कुस करून खातो, खूप छान लागतं. आपली रेसिपी तयार.